सोलापुरात सध्या IPL क्रिकेट सट्टा बाजाराचा भयानक सुळसुळाट झाला असून त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर हादरलं आहे। पाहूया इन सोलापूर न्यूज चॅनलने केलेला खळबळजनक आणि तडाखेबाज पर्दाफाश। सोलापूर शहरात सध्या IPL क्रिकेट सट्टा बाजारानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून या 2 नंबरच्या ऑनलाईन धंद्याचं जाळं शहरभर पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सट्टा बाजारात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असून शहरातील अनेक भाग याच्या विळख्यात सापडले आहेत। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दररोज एका मॅचवर सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे। या सट्टा व्यवहारात काही व्यापारी, उद्योजक, सावकार आणि गर्भश्रीमंत लोकही सहभागी असल्याची चर्चा आहे। नवी पेठेतील चंदन पंजाबी यांच्या केम्ब्रिज रेडीमेड दुकानात आणि कुंभारवेशीतील मारुती मंदिरासमोर असलेल्या युसुफ शेख यांच्या डिलक्स एक सेंटरमध्ये मुंबईहून हवालाद्वारे आलेल्या कोट्यवधी रुपयांचं वाटप होत असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच मार्केट यार्डामागील स्नेहारिका अपार्टमेंटमधील 3रा आणि 4था मजला, भवानीपेठ गोंधळी वस्तीतील जागृती देवी मंदिर परिसर, विजापूर रोड परिसरातील इचगिरी मठासमोरील ॲक्सिस बँकेच्या वरचा भाग, कुंभारवेशीतील अथर्व प्लॅस्टिक बिल्डिंग आणि बसवराज हॉटेल, होडगी रोड, अंतोळीकर नगर येथील गुरुद्वारा मागील भाग या सर्व ठिकाणी ऑनलाईन सट्टा बाजार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे। चाटीगल्लीतील क्विक कुरिअर आणि सराफ बाजारातील न्यू इंडिया कुरिअर इथून हवाला पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली आहे। या सट्टा बाजारातून सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अनेक जण कंगाल झाले असून काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, तर तरुणाई या विळख्यात अडकून बर्बाद होत आहे। या संपूर्ण सट्टा रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून आदित्य शहा वय 45 याचं नाव पुढे येत असून त्याचा मोबाईल नंबर 8600000169 असल्याची माहिती मिळाली आहे। त्याच्यासह चंदन पंजाबी, अतुल शिरशेट्टी, युसुफ शेख आणि इतर काही जण या धंद्यात सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी या प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देत शहर गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागाला तात्काळ छापेमारीचे आदेश द्यावेत आणि हा सट्टा बाजार मुळासकट उखडून टाकावा, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे। या सट्टा बाजारामुळं ज्यांच्या कुटुंबांवर संकट आलं आहे त्यांनी पुढे येऊन पोलिसांकडे तसंच इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात येत आहे। पुढील भागात पाहूया आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा आर्त टाहो आणि या काळ्या सट्टा साम्राज्याचं भयावह वास्तव उघड करणारा विशेष अहवाल, स्पेशल रिपोर्ट।